कसं आहे माहिती आहे का, सध्या समाजामध्ये, देशामध्ये आणि राज्यामध्ये तरुणांची आणि पुरुषांची परिस्थिती मोठ्या प्रमाणात अवघड झालेली आहे. कारण की हाताला काम नसल्यामुळं, योग्य ते शिक्षण नसल्यामुळं त्यांना चांगली नोकरी मिळत नाही आहे आणि नोकरी मिळत नसल्यामुळं छोकरी मिळत नाही आहे. म्हणजे अनेक तरुणांचे लग्नसुद्धा होत नाही आहेत. पण मात्र हाताला काम असूनसुद्धा, चांगले पैसे कमवूनसुद्धा काही काही तरुणांना मुलगी मिळत नाही आहे, त्यांचे लग्नसुद्धा होत नाही आहेत. नेमकी ही परिस्थिती कशामुळं आली आहे, काय आली आहे, याच्यामध्ये सरकारने हस्तक्षेप केला पाहिजे का, तरुणांना काहीतरी मदत केली पाहिजे का, हेच आपलं सविस्तर या व्हिडिओमध्ये बघायचं आहे. पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका. कसं आहे माहिती आहे का, सध्या आपल्या राज्यामध्ये तरुणांची आणि पुरुषांची परिस्थिती मोठ्या प्रमाणात बिकट झालेली आहे. कारण की अनेकांच्या हाताला काम नसल्यामुळं, चांगली नोकरी नसल्यामुळं त्यांची लग्न होत नाही आहेत आणि नोकरी मिळवण्याच्या नादामध्ये मोठं शिक्षण घेण्यासाठी अनेक जण प्रयत्न करत आहेत. मग शिक्षण घ्यायचं म्हणलं, नोकरी करायची म्हणलं तर वय वाढत आहे आणि दुसरीकडं वय वाढलं तर मुलीकडचे म्हणतात की नवरदेवाचं वय मोठं आहे, नवरदेवाकडं स्वतःचं घर नाही, नवरदेवाकडं गाडी नाही, नवरदेव 1,00,000 रुपयापेक्षा जास्त रक्कम कमवत नाही, म्हणून आम्हाला त्याला मुलगी द्यायची नाही, असं थेट नवरीकडचे सांगत आहेत. म्हणून अनेक तरुण हे बेरोजगार तर झालेत, पण मात्र बिना लग्नाचे सुद्धा राहत आहेत. पण मात्र ही नेमकी परिस्थिती कशामुळं बदलली, काय बदलली, या सगळ्या गोष्टींचा जर आपण विचार केला तर काही काळाआधी म्हणजे 2010 ते 2010च्या अगोदरचा जर आपण विचार केला तर पूर्वी पुरीच्या घरचे चांगला नवरदेव मिळवण्यासाठी नवरदेवाकडे जायचे, नवरदेवाला विनवणी करायचे, नवरदेवाच्या बापाला करायचे. तेव्हा मात्र पोराकडचे मोठ्या प्रमाणात भाव खायचे, म्हणायचे आमच्याकडे एवढी जमीन आहे, आमचं पोरगं असं आहे, आमचं पोरगं तसं आहे, आम्ही 10 लाख रुपये हुंडा घेऊ, आम्ही 5 लाख रुपये हुंडा घेऊ, आम्ही 2 लाख रुपये हुंडा घेऊ, असं थेट नवरदेवाकडचे सांगायचे. मग आपल्या पुरीचं चांगलं व्हावं, कल्याण व्हावं, सुखाचा संसार सुरू व्हावा म्हणून अनेक मायबाप पुरीच्या हितासाठी हुंडासुद्धा द्यायचे आणि पुरीला सासरी पाठवायचे. पण मात्र तरीसुद्धा त्या सुनेला मोठ्या प्रमाणात त्रास होत असला तरी ती सगळं काही सहन करायची, पण मात्र माहेरी काही सांगत नव्हती. अशी परिस्थिती आपला काही वर्षांअगोदर बघायला मिळत होती आणि तीच परिस्थिती चित्रपटाच्या माध्यमातून सुद्धा दाखवली जात होती. ज्या पद्धतीनं अलका कुबल यांचे काही चित्रपट आहेत, माहेरची साडी आहे, त्याचबरोबर काही चित्रपट आहेत, या चित्रपटामध्ये सुद्धा त्या पद्धतीनं परिस्थिती दाखवली जात होती. पण मात्र 2010-2012 नंतर जी काही परिस्थिती बदलली की आता मुलींचं गुणोत्तर हे कमी झालेलं आहे तर मुलांचं गुणोत्तर वाढलेलं आहे. हे एकमेव कारण फक्त पोरांचं लग्न होण्यासाठी कारणीभूत नाही आहे, त्याच्यामागं अजूनही काही कारणं आहेत. दुसरं एक महत्त्वाचं कारण म्हणजे आता मुली पोरी या मोठ्या प्रमाणात शिकत आहेत, चांगलं मोठं शिक्षण घेत आहेत. मग त्यासुद्धा मुलांच्या बरोबरीने शिक्षण घेत असल्यामुळं त्यांचीसुद्धा वय वाढत आहेत आणि जास्त शिकल्यामुळं मुलीसुद्धा नोकरी करत असल्यामुळं त्यांना कशा पद्धतीचा जोडीदार हवा आहे, ते जेवढ्या कमावत आहेत तेवढाच त्यांचा नवरासुद्धा कमावणारा असावा, दोघांनी मिळून संसार चालवावा म्हणून मुली स्वतःच्याच पसंतीनं नवरदेव पसंत करत असल्यामुळं त्यांच्या जोड्या त्या ठिकाणी जमत आहेत. काही जणांच्या टिकत आहेत तर काही जणांच्या बिघडत आहेत, हे चित्र आपल्याला दिसते. पण मात्र या कारणामुळं सुद्धा कुठंतरी बेरोजगार तरुणांना असेल किंवा इतर तरुणांना असेल, त्यांच्या मनपसंती तरुणी किंवा लग्नासाठी मुलगी मिळत नाही, अशी सुद्धा चर्चा सध्या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात आहे. दुसरीकडं मुलींच्या अपेक्षासुद्धा मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहेत. त्या स्वतः जरी नोकरी करत नसल्या तरीसुद्धा त्यांना नोकरीवाला मुलगा पाहिजे, मुलीच्या घरच्यांना नोकरीवाला मुलगा पाहिजे, त्याच्या घरी चांगली शेती पाहिजे, चांगले पैसे कमवणारा पाहिजे. जर तो एखादा व्यवसाय करत असेल तर त्यांना व्यवसाय नाही पाहिजे, त्यांना परमनंट काम करणारा मुलगा पाहिजे. अशा मुलीच्या घरच्यांच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत. म्हणून तरुण पिढीसुद्धा दुसरीकडं मोठ्या प्रमाणात परेशान झालेली आहे. पण मात्र मुलींच्या आईवडिलांनी एकसुद्धा विचार करायला पाहिजे की जर एखादा तरुण 15-20 हजार रुपये कमवत असेल, जर त्याला कुठलंही व्यसन नसेल, त्याचा स्वभाव चांगला असेल, तर फक्त त्याच्या पैशाकडे न पाहता त्याच्या स्वभावाकडं पाहून
आपली मुलगी त्या ठिकाणी दिली पाहिजे. नाहीतर एखादा भला लाख 2 लाख रुपये पगार कमवतो, पैसे कमवतो आणि त्याला वेगवेगळ्या पद्धतीचे नादा आहेत, वेगवेगळ्या पद्धतीचे तो कुटाणे करतो. मग त्याची पगार त्याला पुरणार आहे का आणि तो त्यांच्या मुलीला चांगल्या पद्धतीनं सांभाळणार आहे का, हा देखील महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतोय. आणि राज्यामध्ये अशा पद्धतीची अनेक प्रकरणं घडत आहेत. हुंडा घेऊन, पैसे घेऊन, थाटामाटात लग्न करून अनेक संसार उद्ध्वस्त झालेले आहेत. ही सत्य परिस्थिती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. पण मात्र ज्या पद्धतीनं तरुणांना लग्नासाठी नवरी मिळत नसल्यामुळं तरुणांनी सुद्धा कुठंतरी आपलं जे संपूर्ण लक्ष आहे केंद्रित केलं पाहिजे, ते म्हणजे पैसे कमवण्यासाठी, चांगली नोकरी कमवण्यासाठी. नाहीतर तरुण पिढीसुद्धा सोशल मीडियाच्या नादामध्ये बसल्या बसल्या मोबाईलवर अनेक व्हिडिओ पाहते, रील पाहते, काही पाहतात आणि त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त वेळ घालवतात. असे रिकामे उद्योग करण्यापेक्षा स्वतः काहीतरी नवीन उद्योग सुरू केला पाहिजे. छोटासा व्यवसाय स्वतःचा का होईना केला पाहिजे, जेणेकरून आपलं चांगलं होईल, त्यांचं लग्न होईल, असं एकंदरीत आपल्या या ठिकाणी वाटतं. पण मात्र ज्या पद्धतीनं सध्या राज्यामध्ये परिस्थिती निर्माण झालेली आहे, कुठंतरी काळ बदललेला आहे. एक काळ पुरुषांचा होता, आता एक काळ महिलांचा आलेला आहे. पूर्वी महिलांना सासरवास होता, आता नवऱ्यांना सासरवास होत आहे. अशी परिस्थिती आपल्याला वेगवेगळ्या भागात पाहायला मिळत आहे. खरंच ही परिस्थिती नेमकी कशामुळं बदलली, काय बदलली, याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते अगदीच तुम्ही स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. कारण की कोणाच्याही भावना दुखवणं, कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही. समाजामध्ये जे घडतंय, मीडियामध्ये जे दिसतंय, तेच सांगायचं काम आपण या ठिकाणी करत असतो.